नमस्कार. आज आपण आलो आहोत अशा एका पवित्र भूमीवर जिच्या कणाकणात भारतीय इतिहास, अध्यात्म आणि श्रद्धेच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत. ही आहे हरियाणातील महाभारताच्या इतिहासाने समृद्ध अशी पवित्र नगरी कुरुक्षेत्र. महाभारताच्या महान इतिहासाशी जोडलेली ही भूमी केवळ ऐतिहासिक महत्त्वाची नाही, तर श्रद्धा आणि अध्यात्माच्या दृष्टीनेही तितकीच विशेष आहे. आणि याच पवित्र कुरुक्षेत्रातील एक भव्य आणि प्रसिद्ध श्रद्धास्थान म्हणजे ब्रह्मा सरोवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहोत या भव्य ब्रह्मा सरोवराचा एक सुंदर प्रवास. इथला इतिहास, धार्मिक महत्त्व, भव्य वास्तुरचना आणि या परिसरातील शांत प्रसन्न वातावरण जवळून अनुभवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. तर चला, इतिहास, श्रद्धा आणि वास्तुकलेचा अद्भुत संगम असलेल्या ब्रह्मा सरोवराची ही सुंदर सफर सुरू करूया. आपला हा प्रवास सुरू होतो भव्य ब्रह्मद्वारातून. या विशाल प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच सर्वप्रथम लक्ष वेधून घेतात त्याच्या भव्य कमानी, आकर्षक कोरीवकाम आणि सुंदर वास्तुरचना. या प्रवेशद्वारातून आत जाताना एक वेगळीच अनुभूती मनात निर्माण होते. जणू आपण केवळ एका ठिकाणी प्रवेश करत नाही, तर इतिहास आणि अध्यात्माच्या एका वेगळ्या विश्वात पाऊल ठेवत आहोत. चला तर मग आता या भव्य ब्रह्मा सरोवराच्या आणखी काही सुंदर पैलूंचा अनुभव घेऊया. ब्रह्मद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर पुढे जाताना सर्वप्रथम लक्ष वेधून घेतात त्या भिंतीवर साकारलेल्या सुंदर कोरीव शिल्पकला. या शिल्पामध्ये भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा, देवदेवतांच्या कथा आणि महाभारतकालीन प्रसंग अत्यंत सुंदर पद्धतीने साकारलेले पाहायला मिळतात. प्रत्येक शिल्पामागे एक कथा दडलेली आहे आणि त्या कथा पाहताना इतिहास जणू आपल्या डोळ्यासमोरच जिवंत होत असल्याचा अनुभव येतो. या कलाकृतीचे बारकाईने निरीक्षण करताना आपल्या प्राचीन संस्कृतीची कलात्मकता आणि वैभव याची प्रकर्षाने जाणीव होते. या सुंदर शिल्पकलेचा अनुभव घेत पुढे गेल्यावर आपण पोचतो सर्वेश्वर महादेव मंदिराजवळ. ब्रह्मा सरोवराच्या परिसरात वसलेले हे मंदिर आपल्या साधेपणातही अत्यंत सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारे आहे. मंदिराभोवतीचे शांत वातावरण, आध्यात्मिक अनुभूती आणि सरोवराची प्रसन्नता यामुळे या ठिकाणी काही क्षण थांबावेसे वाटते. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मन शांती आणि समाधानाची एक वेगळीच अनुभूती मिळते. ब्रह्मा सरोवराची भव्यता अनुभवताना या मंदिराचे पावित्र्य या संपूर्ण प्रवासाला एक वेगळेच आध्यात्मिक सौंदर्य देते.
ब्रह्मा सरोवराभोवती असलेले विविध घाट या परिसराचे एक खास वैशिष्ट्य आहे. याच घाटांच्या परिसरात आपल्याला दर्शन घडते ते प्राचीन हनुमान मंदिराचे. परंपरा आणि श्रद्धेचा वारसा जपणाऱ्या या मंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेने हनुमंताचे दर्शन घेतात. ब्रह्मा सरोवरच्या या प्रवासात या प्राचीन मंदिराचे दर्शन मनाला एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती देऊन जाते. ब्रह्मा सरोवरचा परिसर पाहताना पुढे आपल्याला दर्शन होते एका प्राचीन आणि श्रद्धेशी जोडलेल्या स्थळाचे, पांडव द्रौपदी कूप. ब्रह्मा सरोवरच्या मध्यभागातील परिसरात असलेल्या या प्राचीन कूपाला स्थानिक परंपरेनुसार द्रौपदी कूप तसेच चंद्रकूप असेही म्हटले जाते. ब्रह्मा सरोवराच्या परिसरातील सर्वात आकर्षक आणि लक्षवेधी ठिकाणापैकी एक म्हणजे श्रीकृष्ण अर्जुन कपिध्वज रथ. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश देणारे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्यासमोर उभा असलेला अर्जुन हा संपूर्ण प्रसंग या भव्य रथाच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. रथावर फडकणारा कपिध्वज म्हणजेच हनुमानाची प्रतिमा असलेला ध्वज या दृश्याला आणखी विशेष बनवतो. महाभारतात अर्जुनाच्या रथावर हनुमानाचा ध्वज असल्याचे वर्णन आढळते. भगवान श्रीकृष्णाच्या हातातील सारथ्याची लगाम, अर्जुनाची युद्धासाठीची मुद्रा आणि रथावरील कपिध्वज हे दृश्य पाहताना जणू कुरुक्षेत्राच्या त्या ऐतिहासिक क्षणाचे एक जीवन चित्रच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. याच भूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला भगवद्गीतेचा संदेश आजही मानवजातीला कर्तव्य, कर्म आणि धर्माची दिशा देतो. या भव्य रथासमोर काही क्षण उभे राहिल्यावर त्या महान प्रसंगाची अनुभूती मनाला स्पर्श करून जाते. ब्रह्मा सरोवरच्या परिसरातील आणखी एक श्रद्धास्थान म्हणजे माँ कात्यायनी देवी मंदिर. मंदिरातील कात्यायनी देवीचे दर्शन घेताना परिसरातील भक्तिमय वातावरणाची अनुभूती येते. येथे भाविक मनोभावे पूजार्चना करून देवीचे दर्शन घेतात आणि तिचे आशीर्वाद घेतात. ब्रह्मा सरोवरच्या या प्रवासात देवीचे दर्शन हा श्रद्धेचा आणखी एक सुंदर अनुभव ठरतो. ब्रह्मा सरोवरच्या परिसरातील आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आरती घाट. नावाप्रमाणेच या घाटाचे धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. येथे धार्मिक विधी आणि आरतीचे आयोजन केले जाते. आपण हा घाट दिवसा अनुभवत असलो तरी सरोवरच्या काठावरील शांत वातावरण आणि घाटाची सुंदर रचना मनाला सहज आकर्षित करते.
ब्रह्मसरोवराच्या काठावर असलेले आरती स्थळ हे या परिसरातील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. सकाळच्या या प्रसन्न वातावरणात सरोवराच्या काठावर उभे राहिल्यावर शांत आणि भक्तीची अनुभूती सहज येते. याच ठिकाणी विविध धार्मिक प्रसंगी आरतीचे आयोजन केले जाते. सरोवराचे शांत पाणी, सुंदर घाट आणि आजूबाजूचे भक्तिमय वातावरण यामुळे हे ठिकाण विशेष वाटते. ब्रह्मा सरोवराचा हा प्रवास पुढे नेताना नजरेसमोर येतात या सरोवराभोवतीची विस्तीर्ण घाटरचना आणि पाण्याला लागून असलेलं सुंदर परिसर. घाटाच्या दोन्ही बाजूंनी दिसणाऱ्या सलग कमानीदार रचना या संपूर्ण परिसराच्या वास्तुसौंदर्यात भर घालतात. पाण्याच्या विस्तीर्ण पात्रासोबत या घाटाची रचना पाहताना ब्रह्मा सरोवराची भव्यता अधिक स्पष्टपणे जाणवते. शांत पाणी, विस्तीर्ण घाट आणि सभोवतालची ही सुंदर वास्तुरचना या सगळ्यामुळे ब्रह्मा सरोवराचा हा परिसर मनात एक वेगळीच छाप निर्माण करतो. इतिहास, श्रद्धा आणि वास्तुकलेचा अनुभव देणाऱ्या या पवित्र भूमीची ही सफर इथेच थांबूया. कुरुक्षेत्राच्या भूमीवरचा हा सुंदर अनुभव आणि ब्रह्मा सरोवराच्या आठवणी नक्कीच मनात कायम राहतील. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात. धन्यवाद.